जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वागसर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ला नाशिक शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 7 जुलै 2024 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित, बुद्धिमत्ता, शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वागसर या ऍपवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारक असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपण अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय दिला तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला सुरुवातीला 7 दिलेले, त्यानंतर 11, 13, 17, 19 आणि प्रश्नचिन्ह. पण आपण पर्यायांचा नीट विचार केला तर पर्यायांमध्ये दोन काय दिसत आहे, दोन संख्या दिसत आहे, म्हणजेच आपलं एक प्रश्नचिन्ह पुढे अजून इडे एक पाहिजे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मग आता या संख्यांचं लॉजिक काय, तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला संख्या भेटणार आहे. मग आता या 7चा आणि 11चा काहीतरी संबंध आहे. मग 11 मधून 7 वजा केले तर किती राहतात, 4. त्याच पद्धतीने 13 मधून 11 वजा केले तर किती राहतात, 2. आणि 17 मधून 13 वजा केले किंवा 13 मधून 17 वजा केले तर किती राहतात, 4. आणि त्याच पद्धतीने 17 मधून 19 किंवा 19 मधून 17 वजा केले तर 2 राहत आहे. म्हणजे तिथं आपल्याला एक संबंध समजलाय. तर संबंध काय समजलाय तर त्या इकडे लक्ष विद्यार्थी मित्रांनो. या 7 मध्ये बरोबर आहे, सुरुवातीच्या 7 मध्ये किती मिळवा, 4 मिळवा, तेव्हा किती भेटताय, 11 भेटताय. ठीक आहे. आणि या 11 मध्ये परत किती मिळवा, 2 मिळवा, म्हणजेच आपल्याला किती भेटताय, 13 भेटताय. आणि 13 मध्ये परत किती मिळवा, 4 मिळवा, म्हणजेच आपल्याला किती भेटताय, 17 भेटताय. जे लॉजिक तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजेच आपल्याला संबंध काय भेटला, सुरुवातीला 4, त्यानंतर 2, त्यानंतर परत 4, त्या परत नंतर 2, परत 4, परत 2. या पद्धतीने काय केलंय, मिळवत गेले. आता 19 मध्ये कितवे मिळावे, म्हणजेच आपलं पुढलं उत्तर किती, तर 4 मिळावे. किती मिळवावे, 4. चला मग आता 19 मध्ये आपण काय करूया, 4 मिळवूया. एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता 19 प्लस किती, 4. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 19 मध्ये 4 मिळवले तर किती होतात तुमचे, 23. म्हणजे पहिला इकडे किती येतील तुमचे, पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती आले, 23. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो 23 मध्ये बरोबर आहे, 23 मध्ये किती मिळवायचे, आता 4 मिळवले बरोबर आहे, त्यानंतर किती, 2. मग आता 23 मध्ये 2 मिळवले म्हणजे किती झाले आपले, 25. म्हणजेच आपला पर्याय काय येणार आहे, 23 आणि 25. असा पर्याय बघा बरं कुठे दिसतोय, तर पर्याय क्रमांक किती, 2 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने या प्रश्नामध्ये लॉजिक होते. तर चला त्याच पद्धतीने जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. खाली विसंगत संख्या शोधा. आता खालील काय विचारलं, विसंगत संख्या शोधा. मातीकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला 2, 9, 28, 65, 126, 216 अशा पद्धतीने काय दिले आपल्याला, तर संख्या दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला 2 नंतर 9 कसे आले, 9 नंतर 28 कसे आले, 28 नंतर 65 कसे आले, आणि 65 नंतर 126 कसे आले, आणि 126 नंतर 216 कसे आले, यासाठी आपल्याला काय करायचंय, तर लॉजिक लावायचं आहे. तर चला द्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष. आपण या संपूर्ण संख्येचे काय केले, घनानुसार घेऊ. काय, घन. ठीक आहे. आपण सुरुवातीला 1 चा घन करून घेऊ. किती, घन म्हणजे किती, एका संख्येचा 3 वेळेस गुणाकार. 1 चा घन त्यामध्ये प्लस किती, 1 करू. लक्षात. याचं उत्तर बघूया आपण किती निघतंय. 1 चा घन किती, 1. त्यामध्ये किती प्लस केले, एकच प्लस केले.
मग सांगा एक आणि एक किती झाले विद्यार्थी मित्रांनो? तर 2 आलं आपलं उत्तर 2. ओके. मला त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, पुढे जाऊया. मग आता कितीचा घन घेणार? क्रमवार. त्यानंतर 2 चा घन आणि त्या 2 च्या घनामध्ये परत किती मिळवणार? 1 मिळवणार. किती? 1 मिळवणार. मग आता चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 2 चा घन किती येतो? 8. त्या 8 मध्ये किती मिळवणार? 1 मिळवणार. म्हणजेच टोटल 8 आणि 1 किती झाले? 9. म्हणजे तुम्हाला काय भेटतीये? पुढील संख्या मिळत आहे. चला त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. मग आता 3 चा घन त्यामध्ये 1 प्लस करा. आता 3 चा घन किती विद्यार्थी मित्रांनो? तर यासाठी तुम्हाला घन पाठ असणं गरजेचं आहे. किती? 27. आणि 27 मध्ये काय? 1 मिळवला. 27 आणि 1 किती झाले? तर 28. भेटली आपल्याला पुढील संख्या 28. ओके. मग त्याच पद्धतीने आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, मग तिकडे कितीचा घन? 4 चा घन प्लस किती? 1. ठीक आहे, मग 4 चा घन किती येतो? 64. ठीक आहे, किती येतो? 64. 64 आणि 64 मध्ये किती? 1 मिळवा. 64 मध्ये 1 मिळवला तर विद्यार्थी मित्रांनो किती होत आहे तुमचे? तर 65. बरोबर आहे, 65. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय शोधायचं आहे? विसंगत घटक ओळखायचा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे लॉजिक लावले तेवढे आपल्या संख्या काय आलेल्या आहेत? तर बरोबर आलेल्या आहेत. इकडे किती आहे? 2. लक्षात? मग त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता कितीचा रे विद्यार्थी मित्रांनो? तर आता कितीचा घन करायचा आपल्याला? 5 चा. कितीचा? 5 चा. किती मिळवायचे? 1 मिळवायचे. आता 5 चा घन किती येतो? तर 125. किती येतो? 125. आणि 125 मध्ये किती इथे? 1 मिळवले. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 125 मध्ये 1 मिळवले तर किती होतात? 126. आपली पुढील संख्या पण बरोबर आलेली. आता विसंगत घटक कोणता असेल ते आपल्याला काढायचं आहे. मग आता त्यानंतर आपण 6 चा घन करून घेतला. कितीचा? 6 चा. आता पुढील प्रश्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पुढील 6 चा घन इकडे लिहतो खाली. मला सांगा 6 चा घन प्लस किती? 1. आता 6 चा घन किती येतो विद्यार्थी मित्रांनो? तर 216. किती येतो? 216. 216. आणि 216 मध्ये किती? 1 मिळवले. बरोबर आहे, 216 मध्ये 1 मिळवले म्हणजेच आपलं उत्तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? तर चला किती येते? 217. बघा बरं शेवटचा अंक दिलेला आहे आपल्याला. इकडे किती दिलेला आहे? 216 दिलेलं आहे. इकडे उत्तर आपलं किती येते? 217. म्हणजेच विसंगत संख्या कोणची येईल? तर 216. योग्य पर्याय क्रमांक किती? 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? याच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आत्ताच लगेच आपलं स्वप्नील वाकसर हे ऍप डाउनलोडिंग करा. त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे संपूर्ण विषय अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत टाकलेले आहेत. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. दिलाय आपल्याला विसंगत घटक ओळखा. आता विसंगत घटक ओळखा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. पर्याय दिले आपल्याला 4 पर्याय दिलेले. या 4 पर्यायांमधून विसंगत घटक कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं. मग चला यासाठी आपण काय करूया? एबीसीडी मांडून घेऊया. म्हणजे एबीसीडी मांडली तर आपल्याला लवकरात लवकर संबंध काढता येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता आपण अशा पद्धतीने काय केली? एबीसीडी मांडून घेतली आहे. द्या एक लक्ष. आता सुरुवातीचा पर्याय आपल्याला काय दिलाय? CBA. आता इकडे बघा CBA. बरोबर आहे. पर्याय काय होतोय? या पद्धतीने जुळलेला आहे. म्हणजे क्रमवार घेतलेले पण कसे घेतलेले? रिव्हर्स घेतलेले. त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघूया आपण. आता चला द्या दुसरा पर्याय लक्ष द्या. आर नंतर क्यू नंतर पी. म्हणजे या काय घेतलेला आहे? रिव्हर्सच घेतलेला आहे.
पहिला पण काय घेतला रिव्हर्सच आणि दुसरा पण रिव्हर्सच घेतलेला आहे म्हणजे पाठीमागे. आता तिसरा पर्याय बघूया आपण. टी बरोबर आहे. टी यू काहीतरी वेगळं दिसतंय बघा. तिसरा पर्याय टी घेतला, टी नंतर परत काय घेतला यू घेतला आणि यू नंतर काय घेतला यस घेतला. म्हणजे यांचा क्रम बघितला आपण. हे 1 नंबरला घेतलं, त्यानंतर हे 2 आणि डायरेक्ट तिसरं अक्षर कोणचं घेतलं तर हे अक्षर घेतलं. बरोबर आहे यस. म्हणजे याचा क्रम लागतोय का नाही. त्याच पद्धतीने आपण चौथा पर्याय बघूया. तर चौथ्या पर्यायामध्ये काय घेतलाय ओ, ओ नंतर एन, एन नंतर यम म्हणजे बरोबर क्रम घेतलेला दिवस. बरोबर आहे क्रमागत. फक्त आपलं योग्य वेगळं पद कोणचं येते पर्याय क्रमांक 3 म्हणजे विसंगत घटक कोणचा आहे तुमचा टी यू एस. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हा आलं तुमचं विसंगत घटक. समजलं तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला जे एल एन पी आणि प्रश्नचिन्ह दिलंय. यासाठी पण आपल्याला काय करून घ्यावं लागेल तर एबीसीडी मांडून घ्यावा लागेल म्हणजे पटकन आपल्याला लॉजिक सापडेल. तर चला द्या विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष. आता या पद्धतीने आपण काय केली एबीसीडी मांडून घेतली. आता एबीसीडी मांडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता संपूर्ण संख्येचा नीट विचार केला तर मी लिहून घेतो जे एल एन आणि पी त्यानंतर प्रश्नचिन्ह. लक्षात चला. आता जे नंतर एल घेतला बरोबर आहे. जे नंतर एल घेतला म्हणजेच यामध्ये पेन वेगळा वापरतो म्हणजे लवकर लक्षात. ठीक आहे. जे नंतर यल घेतला इकडे बघा जे नंतर यल म्हणजेच किती अक्षर पुढे गेलं जे पासून 2 अक्षर दुसरा अक्षर घेतलं. यल पासून यल यल पासून यल 1 2 म्हणजे किती अक्षर दुसरा अक्षर. मग आता एन पासून पी घेतला बरोबर आहे. एन पासून पी 1 2 म्हणजे किती अक्षर दुसरा अक्षर. त्याच पद्धतीने मला सांगा आता पी पासून दुसरा अक्षर 1 आणि 2 म्हणजे कोणचं येईल आर. कोणचं येईल तर आर. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हे लॉजिक लावायचे असतात. त्यासाठी तुम्हाला एबीसीडी पाठ असणं गरजेचे आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घेऊया तरच आपल्याला समजेल प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि कसा सोडवायचा आहे. रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे. आता सर्वात मोठा कोण आहे या पद्धतीने आपल्याला काय विचारलाय तर प्रश्न विचारलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो द्या इकडे लक्ष. मग आता आपण काय करूया एक सरळ रेष काढून घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने एक आपण काय केली सरळ रेष काढून घेतली आणि त्या रेषेवर ठीक आहे त्या रेषेवर एक बाजू मोठी मांडली काय मोठा आणि दुसरी बाजू काय मांडली लहान लहान. ठीक आहे. आता किती जण दिलेले आपल्याला तर रमेश सुरेश विजय आणि अविनाश. अजून दिसतंय कोणी तर नाही. किती जण आहे 4 जण. आपण काय करूया ते 4 जण मांडून घेऊया. 1 2 3 आणि 4 मांडले 4 जण. ओके. आता कोण कोणापेक्षा मोठा आहे हे आपल्याला काढणं गरजेचं आहे. आता प्रश्न नीट वाचा विद्यार्थी मित्रांनो. आता रमेश शब्द सोडून द्या निडून वाचा. सुरेश पेक्षा मोठा आहे मग कोण असा प्रश्न विचारला. आता प्रश्न कधी पण वाचताना
सुरेश पेक्षा मोठा आहे. कोण मोठा आहे मग? रमेश. कोण मोठा आहे? रमेश मोठा. आपण इकडे काय करूया? रमेश बरोबर आहे. मग या कोण येईल आपल्याकडं? सुरेश बरोबर आहे. सुरेश पेक्षा मोठा आहे कोण? रमेश. मोठ्या ह्याच्यात लिहलं ना. मग इकडं कोण येईल? सुरेश. ठीक आहे, आला सुरेश. आता पुढे वाचूया. तिकडे बघा, विजय सोडून द्या. सांगितलं ना तुम्हाला, विजय सोडून द्या. अविनाश पेक्षा मोठा आहे. आता असा प्रश्न विचारला, अविनाश पेक्षा मोठा आहे. मग अविनाश पेक्षा मोठा आहे कोण? विजय. मग विजय काय येईल? मोठ्या याच्यात. मग पुढे आला इकडं विजय येईल. आणि शेवटी कोण येईल मग सर्वातला? तर अविनाश. लक्षात. मग आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला, तर सर्वात मोठा कोण आहे? तर सर्वात मोठा कोण येईल मग? तर रमेश येईल. सर्वात मोठा कोण येईल? रमेश. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार म्हणजे कोण? घोडे चालवणार किंवा घोडेवर बसणारा. ओके, चालत आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? एकूण घोडे किती? अशा पद्धतीने काय विचारलंय आपल्याला? तर प्रश्न विचारलेला आहे. आता चला द्या लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता सुरुवातीला आपल्याला जेवढी माहिती दिली तेवढी आपण लिहून घेऊया. आपल्याला काय दिलेले? घोडे. ठीक आहे. आणि काय दिले? घोडे स्वार. काय दिलेले? घोडे स्वार. आणि आपण घोडेस्वार दिलेले. बरोबर आहे. यामध्ये एकूण संख्या. बरोबर आहे. इकडे आपण लिहिलं संख्या. बरोबर आहे. संख्या. ठीक आहे. आणि त्यांची पाय लिहिलं. काय? पाय. बरोबर आहे. पाय. ठीक आहे. पाय. आणि इकडं आपण चालणारे. बरोबर. चालणारे पाय. या पद्धतीने आपण मांडणी केली. मग एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, एकदम शॉर्ट ट्रिक शोधाय सांगतोय. अजिबात काहीच नाही. लॉंग स्टेप अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. तर चालेल. आता ही संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये कॉलम मध्ये भरायची आहे. ठीक आहे. चला एक लक्ष. आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती आपण आता या कॉलम मध्ये भरायची आहे. तिकडे आपण टाकू एकूण. बरोबर आहे. एकूण. आता घोडे दिले का आपल्याला? किती आहे? तर नाही. बरोबर. घोडेस्वार दिले का? नाही. पण आपल्याला पायांची संख्या 50 दिलेली. बरोबर आहे. पण किती? काही घोडेस्वार घोड्यावर बसल्यानंतर 50 जाईल अशा पद्धतीने. मग आता यामध्ये आपण आता एक लॉजिक लावलं. घोडे घेतले 10. किती घेतले? घोडे घेतले 10. एकदम. आणि घोडे स्वार पण घेतले किती? 10. ठीक आहे. एकूण किती झाले? 20. किती झाले? 20. आता यांचे पाय. बरोबर आहे. यांचे. आता घोड्याला किती पाय राहतात? हे सर्वांना माहिती. घोड्याला किती पाय राहतात? 4. 4 गुणिले किती? 10. 4 गुणिले 10 किती? 40. त्याच पद्धतीने घोडेस्वार म्हणजे माणसाला किती पाय राहतात? 2. गुणिले किती? 10. म्हणजे किती झाले? 20. लक्षात. 20 झाले. मग एकूण पाय किती भेटले? ठीक आहे. एकूण पाय किती भेटले? 40 आणि 20 किती झाले? एकूण पाय किती भेटले? 60. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आले तुम्ही सर्वजण?
मग आता द्या लक्ष इकडं. मग आता चालणारे पाय, बरोबर आहे, चालणारे पाय. आता आपण घोड्याचे घेतले किती, 4 गुणिले 10, बरोबर आहे, 4 गुणिले 10 हे टोटल आपण घेतले 40च घेतले. ठीक आहे, किती घेतले, 40, बरोबर आहे, 40च घेतले. पण आता घोडेस्वार किती आहे, देनला 2 पाय, पण आपण घोडेस्वार किती घेतले, इकडे 10 आहे, बरोबर आहे, आपण 5च घेऊ. किती घेऊ, 5. मग 5 गुणिले 2 किती झाले, 10. एकूण पाय किती आले, चालणारे पाय किती आले, 10. आता यांची बेरीज करा बरं. 40 आणि 10 किती झाले, 50. आलं उत्तर आपलं. तर त्याने प्रश्न काय विचारला होता, चला इथे लक्ष द्या. तर पायांची संख्या 50 झाली आहे. पायांची संख्या किती झाली, 50. कधी, घोडेस्वार इडून घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली आहे. तर एकूण घोडे किती. आता एकूण घोडे किती आले, तर काही सेकंदात आपलं उत्तर येईल. एकूण घोडे किती, 30, बरोबर आहे, 20, 5, 30, 10. मग सांगा बरं मला आता घोडे किती येतील विद्यार्थी मित्रांनो. मग आता एकूण आपल्याला घोडे विचारले, मग आपण घोडे किती घेतले, ते 10. म्हणजे आपलं उत्तर किती, 10. समजलं विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उत्तर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. याच पद्धतीने संपूर्ण गणित सोडवले तर तुमचा एकही मार्क पुढं जाणार नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. वय सादियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती. आता राकेशचे वय किती असा प्रश्न विचारलाय. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो. किती दिलंय, 27, बरोबर आहे. 27 मधून काय करा, 5 वजा करा आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती करा, 2 करा. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 27 मधून 5 गेले तर किती राहतात आपले, तर राहतात 22 आणि 22 भागिले किती, 2. आता भाग देऊया. बे एक बे, बे एक बे आणि बे एक बे, म्हणजे उत्तर किती आलं, 11. किती आलं, 11 वर्ष. योग्य पर्याय क्रमांक किती, 4 हा आपला योग्य उत्तर आहे. चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊया आपण. घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. आता हे काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता आरशातील प्रतिमा काढायची म्हणजे किती वेळामधून वेळ वजा करायची, ह्या गोष्टी पण तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. तर आपण आरशातील प्रतिमा काढण्यासाठी 11 किती, 11:60 मधून काय करत असतो, दिलेली वेळ वजा करत असतो. मग आपण दिलेली वेळ किती दिलेली आपल्याला, 10:30. किती दिलेली आहे, 10:30. ही वेळ काय करायची, आता वजा करायची. मग आता आपण करूया वजाबाकी. मग 60 मधून 30 गेले म्हणजेच किती राहिले, 30 राहिले. त्यानंतर 11 मधून 10 गेले म्हणजेच किती राहिले, 1 राहिले. म्हणजेच आरशाच्या प्रतिमेमध्ये किती वाजतील, 1:30. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती, 2 हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल. आता किती वेळा ओलांडून जाईल, एका तासात किती वेळ जातो, एकच वेळ जातो. मग आता आपण इकडे घड्याळ काढून घेतो, बरोबर आहे. घड्याळ काढून घेतलं किंवा वेळ काढली तरी तुमचं उत्तर काही सेकंदात येईल. द्या लक्ष इकडे विद्यार्थी मित्रांनो. आपण हे काढलं घड्याळ, इकडं 12, इकडं 6, इकडं 9, इकडं 3, परत यांच्यामध्ये 1
2 बरोबर 2 इकडे किती 4 5 7 8 10 11 मग आपण अंक लिहून घेऊया पण एकमेकावर किती वेळेस येईल तर एका तासात एकदाची एवढं गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तेव्हाच उत्तर काही तुमचं बरोबर येईल लक्षात विद्यार्थी मित्रांनो मग चला द्या एक लक्ष आता काटा सर्वांना माहिती आहे बरोबर आहे मिनिट काटा आणि तास काटा मग एक लक्ष द्या वेळ कितीची दिली आपल्याला 1:25 म्हणजे 1 वाजून गेलेला नाही 1 ला खेटल का एकमेकावर मिनिट काटा तर नाही 2 ला 1 3 ला एकदा 4 ला एकदा आणि त्यानंतर किती दिलेले 5:25 म्हणजे 5 वाजून 25 मिनिटांना आणि 5 ला पण आपला काटा काय होईल एकदा मिनिट काटा आणि मिनिट काटा काट्याला वलांडेल असं वाटतं का तुम्हाला इकडून म्हणजेच 25 मिनिटं दिली किती मिनिटं 25 मिनिटं 10 20 20 आणि 25 म्हणजे खेटल कैड तरी वेळ सुद्धा खेटणार नाही कोणची 5ची वेळ का तर 25 मिनिटं दिलेले म्हणजेच काहीतरी मायक्रो सेकंद आपला काय होईल या तास काटा मायक्रो सेकंद ह्यात काय झाला तास काटा काय पुढे निघून गेलेला राहील आणि जेव्हा तुमचा मिनिट काटा 12 वरून 25 मिनिटं असा फिरत येईल तो कंप्लीट किती वर राहील तर 5 वर राहील लक्षात म्हणजे आपला वेळ किती वेळेस एकामेकाला ओलांडतील काटे मोजून 3 वेळेस म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती तर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे 2 पर्याय लक्षात म्हणजे 3 वेळेस आपले मिनिट काटा व तास काटा एकमेकांना ओलांडून जातील समजलं तर जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याच्या पुढे 6 स्पर्धक होते आणि अंगदच्या मागे चौथा होता आणि शेवटून 7वा होता तर एकूण स्पर्धक किती एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांग जेवढ्या संख्या दिल्या ना अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्येची बेरीज करायची सुरुवातीला किती दिलेले आपल्याला 6 त्यानंतर किती 4 आणि त्यानंतरची संख्या 7 यांची बेरीज करा म्हणजेच आपलं काही सेकंदात उत्तर येईल 6 7 8 9 10 10 7 17 किती आले 17 काय विचारलं होतं एकूण स्पर्धक किती तर किती 17 योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आहे तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आता प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया 5 व्यक्ती रांगेत उभ्या आहेत 5 व्यक्ती काय रांगेत उभ्या आहेत रवी राजनाच्या पुढे नाही रेखा सर्वात पुढे आहे राजन राहुलच्या मागे आहे रेणू रवीच्या मागे आहे राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे आता असा प्रश्न विचारला यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक लाईन काढून घेऊया आपण एक लाईन काढल्यानंतर इकडे या संपूर्ण गोष्टी तुमच्या काय येतील तर लक्षात येतील सरळ नाही झाली ठीक आहे झाली सरळ विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने चला द्या एक लक्ष आता आपल्याला आता याच्यामधला काय शोधायचं आहे लहान मोठेपणा बरोबर आहे मान द्या एक लक्ष आपण लिहूया पुढे मागे बरोबर आहे पुढे मागे ओळखायचं पुढे मागे मागे म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो शेवटी लक्षात माता चला आपण प्रश्नाकडे वळूया प्रश्न काय काय दिले आपण प्रश्नामध्ये माता 5 व्यक्ती किती व्यक्ती 5
मग आता 1 बरोबर 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 व्यक्ती आपण करून घेतले. मग आता व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. आतिडून काय द्यायचं सोडून? रवी. राजनाच्या पुढे आहे नाही, पुढे नाही विचारलं म्हणजे विषय संपला. आपल्याला काय नाही. रेखा सर्वात पुढे आहे. रेखा सर्वात पुढे म्हणजे कोण आले आता? रेखा सर्वात पुढे रेखा. रेखा. आता राजन राहुलच्या मागे आहे. कोण? राजन राहुलच्या मागे. आपण असा प्रश्न विचारला, राहुलच्या मागे कोण आहे? मग राहुलच्या मागे कोण आहे? तर कोण आहे? राजन. मग तिकडे कोण येईल? राहुल. बरोबर, राहुल बरोबर, राहुल. राहुलच्या मागे कोण आहे? राजन. बरोबर आहे, राजन. मग आता दोघच जण राहिले. बरोबर आहे. आता इडून रेणू रवीच्या मागे आहे. रवीच्या मागे कोण आहे असा प्रश्न विचारला. कोण आली? रेणू. कोण आली? रेणू. मग आता रेणू कुठं आली? डायरेक्ट शेवट आली ना. मग रेणू आणि इकडं कोण येईल? मग रवी. रवी लक्षात या पद्धतीने. मला काय विचारला प्रश्न? तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे? तर सर्वात शेवटी कोण येईल? रेणू. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. घेऊया. सर्व मासे कासव आहेत. आता सर्व मासे कासव आहेत काय विचारलं? आता पहिली आपण काढली. बरोबर आहे, पहिला गोल. ठीक आहे, पहिला गोल काढला त्या कशाचा? मासे. ठीक आहे, मासे. चला त्यानंतर काय विचारलं? सर्व मासे कासव आहेत. सर्व मासे कासव आहेत असा पर्याय आपल्याला तयार करावा लागेल. कासव. ठीक आहे, जेवढी आपण माहिती दिली तेवढं लगेच भरण्याचं काम करूया. काही मगर कासव आहे. काही मगर. बरोबर आहे, काही मगर. काही पूर्ण आहे का? नाही. मग काही मगर कासव आहेत. मगर. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला विधान दिले. बरोबर आहे, निष्कर्ष दिले. बरोबर आहे. मग पहिला काय दिलाय? काही मगर कासव आहेत. काही मगर कासव आहेत. काही मगर कासव आहेत. काही मगर कासव आहेत. हो बरोबर आहे. ओके, बरोबर दिलेलं आहे. कोणतेही कासव मगर नाही. कोणतेही. बरोबर आहे, कोणतेही कासव मगर नाही. पण इकडं काय आहे ना? हो. म्हणजे हे काय 2 नंबरचं विधान चुकीचं दिलंय. म्हणजेच आपलं पहिलं विधान काय? तर बरोबर आहे. आता विधान बघ बरं. पहिलं काय? एक योग्य आहे. 2 योग्य. 2 आहे की योग्य? तर नाही. दोन्ही योग्य नाही. एकही योग्य नाही. म्हणजेच पर्याय किती येईल? एकच योग्य दिलेलं आपल्याला 1 नंबरचं विधान. म्हणजे एक योग्य आहे. लक्षात या पद्धतीने 1 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊ. आता या प्रश्नाकडे बघितल्यानंतर एक लक्षात येतंय. ए बरोबर कितीला? 1 दिला. बी बरोबर 2, सी बरोबर 3, डी बरोबर 4. तर 8 4 6 3 या संख्येत काय दर्शविले असेल? बरोबर आहे. मग आता यासाठी आपण काय करूया? एबीसीडी मांडून घेऊया. मग आता एबीसीडी मांडल्यानंतर आपलं उत्तर काही सेकंदात निघेल. कारण की ही एबीसीडी सर्वांची पाठ असेल तरच आपलं उत्तर व्यवस्थित निघत राहतं. मग आता आपल्याला संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे? 8 4 6 3. चला मग या संख्येला म्हणजे आपल्याला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्याला डायरेक्ट ए किती नंबरला? 1 नंबरला. बी किती नंबरला? 2 नंबरला. सी किती नंबरला? 3 नंबरला. डी किती नंबरला? 4 नंबरला. तेच पद्धतीने 8 नंबरला काय आहे? तर एच. किती आहे? एच. 8 नंबरला काय आहे? एच.
4 नंबरला काय आहे डी, 6 नंबरला काय आहे एफ, आणि त्यानंतर 3 नंबरला काय आहे सी. ठीक आहे, मग असा पर्याय बघा बरं कुठे दिसतोय, तर पर्याय क्रमांक कोणता दिसतोय, तर पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर दिसत आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ह्या प्रश्नामध्ये काय होतं, तर लॉजिक होत. चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न त्याच पद्धतीने परत एबीसीडी वर आपल्याला दिलेला आहे. जर सी एच ए एम पी आय ओ एन हा शब्द एफ के डी पी एस एल आर यू क्यू असा लिहिला तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल. आता हा शब्द कसा लिहाल हे आपल्याला काढायचं आहे. आता यासाठी आपल्याला काय मांडावं लागेल, तर एबीसीडी मांडून घ्यावा लागेल. तर चला मग आता एबीसीडी मांडून घेऊया आपण. मग आता या पद्धतीने आपण काय केली, एबीसीडी मांडून घेतलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता सुरुवातीला आपल्याला शब्द दिलेले बरोबर आहे, मग ते शब्द आपण लिहून घेऊ, त्यांचा संबंध काय ते बघूया. पहिल्यांदा काय दिले आपल्याला सी, सी नंतर एच, एच नंतर काय दिला ए, एक नंबरचा लिहिला, त्यानंतर एम, एम नंतर पी, पी नंतर आय, आय नंतर ओ, ओ नंतर एन. आता त्याच पद्धतीने यांचा संबंध काय लागतोय ते आपल्याला बघायचंय. आता इकडे काय दिला एफ बरोबर आहे, एफ नंतर के, के नंतर डी, डी नंतर पी, पी नंतर एस, आणि एस नंतर एल, एल नंतर आर, आर नंतर क्यू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग चला यामध्ये संबंध काय ते बघू आपण. आता सी, सी कुठे दिसतोय इकडे बरोबर आहे, सी पेन वेगळा वापर करतो म्हणजे लवकर लक्ष द्या. सी, सी दिसतोय इकडे, सी नंतर एफ घेतलेला आहे म्हणजे 1 2 3, किती अक्षर, तिसरा अक्षर घेतलंय. आता काय दिसतोय एच, एच नंतर के, मग के 1 2 3 म्हणजे काय केलंय, तिसरा अक्षर घेतलंय. त्यानंतर ए, ए सोडून काय घेतलाय डी, म्हणजे 1 2 3 म्हणजे काय घेतलंय, तिसरा अक्षर. एम नंतर पी, मग 1 2 3 काय घेतलंय, तिसरा अक्षर घेतलंय. आणि पी नंतर काय घेतलाय, यस घेतलाय. मग आता 1 2 3 म्हणजे किती अक्षर, तिसरा अक्षर. आय नंतर एल घेतलेला आहे, मग आय कुठे इकडे दिसतोय. मग 1 2 3 म्हणजे काय आला एल, तिसरा अक्षर. ओ नंतर आर घेतला, ते पुसतो म्हणजे लवकर लक्षात येईल. ठीक आहे, एक लक्ष, संबंध आपल्याला शोधता आलेला आहे. ओके, मग आता ओ नंतर बरोबर आहे, ओ नंतर तिसरा अक्षर 1 2 3 म्हणजे कोण आलाय, आर आलेला आहे. ओके, बरोबर सापडले लॉजिक. एन नंतर क्यू बरोबर आहे, एन 1 2 3 म्हणजे चला तिसरं, म्हणजे लॉजिक सापडले. संपूर्ण अक्षर किती घेतलेले, 3 ने पुढे घेतलेले आहे. मग चला जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. मग आपल्याला काय दिलेलं आहे, हे शब्द लिहून घेऊया आपण खाली आणि त्याचं लॉजिक काढूया. मग आता द्या एक लक्ष. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आता डी, डी नंतर इकडे मावेल का, थोडा इकडे घेतो. डी, डी नंतर आय, आय नंतर यस, यस नंतर टी, आणि टी नंतर ए, ए नंतर एन, एन नंतर सी, सी नंतर ई. तर चला द्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष. आता तिसरा अक्षर, हा एक सोडून तिसरा अक्षर. मग आता पहिल्यांदा काय दिलाय डी, डी सोडून तिसरा. ठीक आहे, डी सोडून तिसरा अक्षर डी आहे. 1 2 3 म्हणजेच काय येईल आपला जी. लक्षात, त्याच पद्धतीने आय सोडून तिसरं 1 2 3 काय आला एल, एस सोडून तिसरं 1 2 3 व्ही. त्यानंतर टी सोडून तिसरं म्हणजे 1 2 3
डब्ल्यू, ठीक आहे. आणि ए सोडून तिसरं 1 2 3 त्याला डी, त्यानंतर एन, बरोबर आहे. एन सोडून तिसरं 1 2 3 क्यू, आणि त्यानंतर सी सोडून तिसरं सी 1 2 3 त्याला एफ, आणि ई सोडून तिसरं 1 2 3 त्याला एच. मग बघा बरं असा पर्याय कुठं दिसतोय? जी एल व्ही डब्ल्यू, बरोबर आहे. जी एल व्ही डब्ल्यू डी क्यू एफ एच पाहिला होता ना. ओके, म्हणजे पहिला पर्याय व्यवस्थित होते. पहिला पर्याय आपला काय येतोय? बरोबर आहे. तर एक नंबरचा पर्याय आपला लॉजिकला जुळता मिळता आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने ह्या प्रश्नामध्ये लॉजिक विचारलेलं होतं. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. मला पुढील प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न एकदम सोपा आहे. कशावर विचारलाय आपल्याला? तर टक्केवारी. आता 1500 चे 12% म्हणजे किती? आता 1500, बरोबर आहे. 1500 चे म्हणजे काय? गुणाकार. 12 टक्केचा अर्थ काय होतो? संपूर्ण संख्येला भागिले किती? 100. मग चला आता आपण भाग देऊया. माझा भाग नियमाने 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. आता काय राहिलं आपल्या जवळ? 15 गुणिले 12. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 15 गुणिले 12 यांचा आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येणार आहे? 180. किती येणार आहे? 180. म्हणजेच आपलं योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल? कितीने कमी असेल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, पण विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त कसं आहे, तुम्हाला भूमिती प्रकरण हे संपूर्ण माहित असणं गरजेचं आहे. तर चला, चौरसाची परिमिती, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? चौरसाची आता एकदम पद्धतशीर लिहतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चौरसाची परिमिती, बरोबर आहे. चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती किती दिलेली आपल्याला? 44, बरोबर आहे. 44 म्हणजेच एक बाजू आपली, म्हणजेच जे आपली एक बाजू किती येते? 44 ला भागिले 4 केलं म्हणजेच एक बाजू. एक बाजू, बाजू किती येईल आपली? तर 11. किती येईल? एक बाजू 11. परिमिती म्हणजे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. परिमिती म्हणजे काय? ज्या संपूर्ण बाजूंची बेरीज असते त्यांनाच काय म्हणतात? तर परिमिती. लक्षात माता इकडे आपल्याला, ठीक आहे, क्षेत्रफळ, बरोबर आहे. क्षेत्रफळ, बरोबर. कसलं क्षेत्रफळ रे? तर आपल्याला बाजू वर्ग, बरोबर आहे. बाजू वर्ग. मला सांग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक बाजू भेटली. किती भेटली? 11. किती भेटली? 11. माझा इड 11चा वर्ग, बरोबर आहे. 11चा वर्ग किती येतो? 11चा वर्ग तर 121. त्यांचा वापर वेगळा करतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. किती येतो? 121. 121. मला 121. 121. आता 121 हे काय भेटलं तुम्हाला? तर चौरसाचे, चौरस सेंटीमीटर. लक्षात, चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. चला, वर्तुळाचा परिघ दिलेला आपल्याला, बरोबर आहे. वर्तुळाचा परिघ वर्तुळाच्या क्षेत्रापेक्षा कितीने कमी आहे? 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाचा, बरोबर आहे. आता चला द्या एक लक्ष. दुसरे काय? वर्तुळाचा परिघ, बरोबर आहे. परिघ किती दिलेला आपल्याला? 44. किती दिलेला आहे? 44. मग आता परिघाचं सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो? तर परिघाचं सूत्र काय? परिघ सूत्र काय? 2
पाय काय 2 पाय आर. 2 पाय आर एक लक्ष आपल्याला हे उदाहरण काय करायचंय सोडवायचंय. मग परी किती दिलेला आहे 44. मग 2 जशाला तसाच 22 चा अर्थ काय होतो तर पायचा अर्थ काय होतो तर 22/7 आर जशाला तसाच. ठीक आहे. आर पण कसं येईल तर गुणिले आलं लक्षात आर जशाला तसाच. मग चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. 11 आपल्याला काय करावं लागेल पक्षांतर करावं लागेल. काय करावं लागेल पक्षांतर. माझं उदाहरणार्थ हे 44 तिकडे न्यायचे आणि आर तसे थांबवायचे किंवा इकडे लक्ष द्या या आर दशाला तशी थांबते बरोबर आहे. माझा हे 44 बरोबर आहे 44 बरोबर आहे गुणिले माझा ही 2 काय होते तर हे 2 कसे आहेत वर हे काय येते तर खाली जाते आणि एक काय वर गुणिले काय आलं 7 वर जाते 22 काय येते खाली. समजलं. आधी आपण भाग देऊया आपण एक लक्षात 22 एक 22 22 जुन 44 बे एक बे बे एक बे म्हणजेच आपल्याजवळ काय राहिलं फक्त आता 7 राहिला म्हणजे आर बरोबर किती भेटले 7 भेटले. लक्षात म्हणजेच आपल्याला काय भेटली आर बरोबर आहे. मग आता जायचं आपल्याला पुढील. चला द्या लक्ष विद्यार्थी मित्रांनो इकडं माता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. माता द्या एक लक्ष वर्तुळाचे क्षेत्रफळ. प्रश्न थोडा मोठा आहे पण टेन्शन घेऊ नका. एकदम तुम्हाला समजेल या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे पाय आर चा वर्ग. मात्र पाय सर्वांना माहिती आहे बरोबर आहे. पाय म्हणजे किती 22/7 आर भेटला आपल्याला. आर किती भेटला 7 आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. चला हे एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. माता 7 एक 7 7 एक 7 लक्षात. माता राहिलं काय आपल्या जवळ 22 गुणिले 7. आता 22 गुणिले 7 म्हणजे उत्तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो. मग 22 गुणिले 7 केलं तर किती येते इकडे वर करतो 22 गुणिले 7 154 सेंटीमीटर बरोबर आहे. सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आलं उत्तर. ओके. पण लगेच हे उत्तर आलं का आपल्याला तर नाही. पण आपल्याला यांच्यामधला काय विचारला तर कितीने कमी असेल कितीने कमी असेल मग याच्यामधला काय काढावं लागेल फरक काढावा लागेल. काय काढावं लागेल फरक. मातीत आपल्याला इकडे काय भेटलं होतं आपल्याला चौरसाची परिमिती. मग आपण क्षेत्रफळ काढलं किती आलं होतं 121. माता किती मधून 100 बरोबर आहे. पेनचा वापर वेगळा करून तुमच्या लवकर लक्ष बरोबर आहे. 154 वजा 121 लक्षात. यांची वजाबाकी केली तर विद्यार्थी मित्रांनो किती येते 33 किती 33 चौरस सेंटीमीटर आहे. 33 चौरस सेंटीमीटर. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आला 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. वाटलंच तर स्क्रीनशॉट मारून घ्या मग लगेच तुमच्या लक्षात येईल. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल. यांच्या वयांचे काय विचारले गुणोत्तर किती असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय. मग आपल्याला एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो कोण दिलेली आहे तर संगीता. कोण संगीता नंतर कोण आहे अजून सुमित्रा बरोबर आहे. सुमित्रा बरोबर आहे सुमित्रा. यासाठी आपण एक कॉलम तयार करूया आजचे बरोबर आहे महिला आजचे ठीक आहे आज वय ठीक आहे. त्यानंतरचा पुढील कॉलम 20 वर्षांनी किती 20 वर्षांनी बरोबर आहे 20 वर्षांनी. जेवढी माहिती तेवढी आपण बघत चालू. मग 20 वर्षांनंतरचे गुणोत्तर बरोबर आहे. गुणोत्तर
ठीक आहे. या पद्धतीने आपण एक कॉलम तयार केलेला. ठीक आहे. मला शेवटचा कॉलम आपला कोणता आहे? एकूण. बरोबर आहे. एक ठीक आहे. या पद्धतीने आपण कॉलम तयार करून घेतला विद्यार्थी मित्रांनो. तर चला द्या एक लक्ष. आता ह्या कॉलम मध्ये जेवढी आपल्याला माहिती दिली तेवढी काय करूया आपण माहिती भरण्याचं काम करूया. मग आपल्याला गुणोत्तर काढायला लावलेलं या उदाहरणामध्ये. मग आपण संगीता, बरोबर आहे, संगीता धरलं, संगीताचा अंदाजे 30, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर सुमित्राचं धरलं 20. दोघांच्या वयांची आज बेरीज किती येईल? मग 30 आणि 20 किती झाले? 50. आली 50. ओके. मग त्याने काय सांगितलं आहे, तर संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षांनी आलं, 10 वर्षांनी जास्त. ओके. त्या पद्धतीनेच आपण मांडणी केली. मग आता 30 प्लस किती? 20 करा, म्हणजे किती झाले? 50. किती झाले? 50. आणि हे 20 मध्ये किती प्लस करणार परत? तर 20च, म्हणजे किती झाले? 40. किती झाले? 40. मग आता मला सांगा, यानं काय विचारलं आपल्याला? 20 वर्षांनी गुणोत्तर किती? 20 वर्षांनी गुणोत्तर किती? आता हे किती भेटले आपल्याला? तर 50. किती भेटले? 50. त्यानंतर किती भेटले? 40. मग आता 40 ला आणि 50 ला कोणी भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो? तर आपण काय करूया? भाग देऊया. 10 ने जाईल, 0 0 काढला तरी गुणोत्तर आपलं आलं. ही किती आली? 5. आणि ही आली 5. म्हणजेच गुणोत्तर किती आलं? 5 सॉरी, ही किती आली? 4. 5 4. समजलं? हे आलं तुमचं गुणोत्तर. मग यांच्या वयांचे गुणोत्तर किती आले? 5 4. योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने ही गणित सोडवायचे असतात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज, म्हणजे रोज 250 मिली लिटर दूध घेतले, संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? संपूर्ण जानेवारी महिन्यातील दुधाचे बिल किती होईल? अशा पद्धतीने. किती लिटर आहे? तर 18 रुपये लिटर आहे. किती रुपये? 18 रुपये लिटर. आणि रोजचं किती घेत आहे? 250 मिली. मिली म्हणजेच काय? 1 लिटरच्या वर जे पॉइंट नंतर येतात, बरोबर आहे, ती मिली असतात. पण आता आपल्याला संपूर्ण काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. दुधाचे म्हणजे जानेवारी महिन्यातील, बरोबर आहे, जानेवारी, बरोबर आहे, जानेवारी. किती दिवस असतात रे विद्यार्थी मित्रांनो? 31 दिवस. किती दिवस असतात? 31 दिवस. 31 दिवस. आणि किती दूध घेतलं? 250 मिली. किती घेतलं? मिली, बरोबर आहे. मग आता मिली घेतलं, याचा आपण काय करूया? गुणाकार करूया. 31 गुणिले 250 म्हणजे किती येत आहे? 7750. काय आलं? मिली लिटर दूध, बरोबर आहे. मिली लिटर आलं लक्षात? मिली लिटर, बरोबर आहे, मिली लिटर. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1 लिटर म्हणजे किती मिली? तर किती? 1000. मग आता यांना कितीने भागायचं? तर द्या एक लक्ष. 7750 या संपूर्ण संख्येला भागिले किती? 1000. किती? 1000. चला मग आता भाग देऊया आपण. नियमाने 1 0 काढला, 1 0 काढला, म्हणजे आपल्याजवळ किती राहिले आता विद्यार्थी मित्रांनो? 2 0 राहिले. मग 2 0 राहिले, 2 घर पॉइंट दिले, म्हणजे पॉइंट कुठे येणार? इकडे येणार. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 7.75. म्हणजे एका महिन्याचं दूध किती होईल? 7 लिटर पॉइंट 75. हे कशात भेटलं आता? लिटर. कशात भेटलं? लिटर मध्ये. समजलं? मग आता आपल्याला लिटरचा भाव दिलेला आहे किती रुपये? 18 रुपये. आता सरळ सरळ गुणाकार करा, आलं आपलं उत्तर. मग आता इकडे काय दिलं आपल्याला एकूण? चला द्या लक्ष. 700
75. मग डायरेक्ट 775 पॉईंटचा नंतर विचार करू. काय करू? पॉईंटचा नंतर विचार करू. पॉईंट कधी द्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. 775 गुणिले किती? 18. आता याचा गुणाकार केला. आता तुम्ही गुणाकार करू शकता. मी डायरेक्ट गुणाकार मांडतो. तर याचा गुणाकार किती येतो? 1395. किती घर पॉईंट येईल आता हे? तर एक घर पॉईंट येईल. समजलं? म्हणजे एकूण किती रुपये लागतील? तर एक जानेवारी महिन्याचं एवढं दूध 250 लिटर घेण्यासाठी आपल्याला एकूण एका महिन्याचा किती खर्च येईल? तर 139.5 रुपये. आलं लक्षात? समजलं? ह्या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे? एकदम प्रश्न सोपा आहे. काही सेकंदात तुम्ही सोडवला असता. फक्त त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वर्तुळाच्या त्रिकोणाच्या गुणोत्तरांच्या वर्गांच्या प्रमाणात ज्याच्या क्षेत्रफळ गुणोत्तर असते म्हणजे ते काय असतो? वर्ग असतो. म्हणजेच तुम्हाला इकडे काय करायचं होतं? 5चा वर्ग आणि त्यानंतर 7चा वर्ग. म्हणजेच तुमचं उत्तर काही सेकंदात आलं असतं. 5चा वर्ग किती? 25 आणि 7चा वर्ग किती? 49. हे आलं तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हे आलं तुमचं उत्तर. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा होता. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय तो आपल्याला समजून घेऊया. 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? नफा किंवा तोटा किती होईल? अशा पद्धतीने काय विचारले आपल्याला? तर प्रश्न विचारलेला आहे. एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. बरोबर आहे? नफा बरोबर आहे. नफा बरोबर विक्री बरोबर आहे. विक्री वजा खरेदी. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण काय करूया? वजा करूया. मग आता विक्री किती दिली होती? 3470. किती? 3470 वजा 3280. मग आता यांची वजाबाकी केली तर विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी किती येते? तर येते 190 रुपये. किती येते? 190 रुपये. लक्षात? म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर नफा का तोटा? तर याच्यामध्ये काय होईल? नफा होईल का तोटा होईल? सांगा मला. तर या उदाहरणात काय होईल? नफा होईल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होत. तर चला पुढील प्रश्नाकडे. 5 वर्षांनंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल. आज त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती वर्ष असेल? बालाजीचे आजचे वय किती वर्ष असेल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम कोण दिले आहे? दिनेश. आपण काय करूया? दिनेश लिहून घेऊ. दिनेश. त्यानंतर कोण दिला आहे? बालाजी. ठीक आहे. बालाजी. आता मी तुम्हाला सांगितले या प्रश्नामध्ये जेवढ्या माहिती दिली तेवढ्या आज वय बरोबर आहे. आज वय ठीक आहे. आज वय. त्यानंतर 5 वर्षानंतर किती? 5 वर्षानंतर वय. ठीक आहे. जेवढं उदाहरण आहे तेवढं आपण मांडून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग 5 वर्षा बरोबर आहे.
5 वर्षानंतर चे गुणोत्तर ठीक आहे, गुणोत्तर. चला एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण आपल्याजवळ जेवढी माहिती तेवढी आपण काय करूया, लिहून घेऊया. आता जेवढी माहिती दिली तेवढी काय करणं, आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे. दे एक लक्ष. इकडं काही ठीक आहे, मध्ये एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. आजचे वय. आता उदाहरणार्थ आपण आजचे वय, आपल्याला कोण विचारला, बालाजीचे आजचे वय किती. उदाहरणार्थ बालाजी आपण पर्यायानुसार एक नंबरचा पर्याय घेतला, किती, 25, बरोबर आहे, 25. पण त्यांचे गुणोत्तर दिलेले आपल्याला, किती दिलेले, 4:5. किती दिलेले, 4:5. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, मग आता त्यांच्या वयांची पण बेरीज दिलेली, किती दिलेली आहे, 44. मग आपण बालाजी 25 घेतला पर्यायानुसार, पहिल्या पर्यायानुसार. मग आता दिनेश किती आहे, 44 करण्यासाठी दिनेश किती घ्यावं लागेल, 19. म्हणजे यांची बेरीज किती येईल, तर 44. आली 44 बेरीज. मग आता मला सांगा दिनेश किती आहे, 19. आणि 19 मध्ये 5 वर्षानंतर म्हणजे 5 मिळवले म्हणजे किती झाले, 30. आणि या 25 मध्ये 5 मिळवले म्हणजे किती झाले, तर 19 मध्ये 5 मिळवले तर किती होतात, 24 होतात. आणि 25 मध्ये 5 मिळवले किती होतात, 30 होतात. आलं लक्षात, या पद्धतीने. मग आता या संख्येला भाग द्यायचा आहे, काय करायचं आहे, या संख्येला 24 आणि 30 ला कोणत्या संख्येने भाग जाईल बरं, तर 6 ने पूर्ण भाग जाईल. मग 6च्या पाड्यात 24 किती नंबरला येतात विद्यार्थी मित्रांनो, तर 6च्या पाड्यात 24 किती नंबरला येतात, तर 5 सक 30, बरोबर आहे. 5 सक किती आले, 30. आणि 6चा सांभाळा 7 चोक 24. म्हणजे आपलं गुणोत्तर किती आलं, 4:5. समजलं, गुणोत्तर आलं बरोबर, 4:5 आलं. म्हणजेच आपलं बालाजीचं वय किती आहे, 25 वर्ष. म्हणजेच आपण योग्य पर्याय क्रमांक 1 चं उत्तर बरोबर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती, त्यांचे गुणोत्तर किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता पहिली संख्या, बरोबर आहे, पहिली संख्या, ठीक आहे, पहिली संख्या प्लस दुसरी संख्या, पहिली संख्या प्लस दुसरी संख्या. मग सगळ्या अंदाजी संख्या घेऊ, काय करू, अंदाजी. आता पहिली संख्या आपण घेतली अंदाजी 60. मग त्या 60 मध्ये किती मिळवा टाकावे म्हणजे किती येतील, 96 येतील. मग 36 टाकले, किती, 36. मग मला सांगा, अधिक लक्ष द्या, यांची बेरीज किती, आपण किती आली, तर 96 आली, 96. चला त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. 60 मधून आता बरोबर यांची वजाबाकी किती आली पाहिजे, 24. मग आता 60 मधून 36 गेले म्हणजे किती आले, तर 24. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता यांचं गुणोत्तर मला सांगा, आपल्याला कोणकोणत्या संख्या भेटल्या, तर विद्यार्थी मित्रांनो 60 आणि काय भेटली, 60 आणि 36 भेटली, बरोबर आहे, 60 आणि 36. आणि या 60 आणि 36 ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल बरं, 12 ने. 12च्या पाड्यात 60 किती नंबरला येतात, तर 5 नंबरला. आणि 36 किती नंबरला येतात, 12 त्रिक 36. म्हणजेच आपल्याला गुणोत्तर काय भेटल, 5:3. योग्य पर्याय क्रमांक किती, तर 4 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न काय विचारला, एका
एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल? मग आता शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. 6 गुणिले 8 रिकामा होतो म्हणून काय करा, वजाबाकी करा. मग काय करा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजाबा करा आणि तुमचे लवकर उत्तर निघेल. मग आता द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता 6 गुणिले 8 जशाला तसे 8 मधून 6 गेले म्हणजे किती राहिले, 2 राहिले. मग आता आपण काय करू, 2 ने भाग देऊया. बे एक बे, बेच्या पाड्यात 8 किती नंबरला येतात, बे एक बे 4 बेत्रिक 6 बे चौक 8. आता आपल्या जवळ काय राहिलं, 6 गुणिले 4. 6 गुणिले 4 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, सांगा मला. 6 चा पाडा 4 लोक म्हणा. 6 एक 6 12 6 चौक 24. किती आले, 24 तास. किती आले, 24 तास. योग्य पर्याय क्रमांक किती, 2 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. किती मजूर आहे, 20 मजूर गुणिले किती तास, 6 तास. झाले 6 तास. त्यानंतर एक काम किती दिवसात, 15 दिवसात. इथपर्यंत आले सर्वजण. या संपूर्ण संख्येला भागिले पूर्ण करतात तर तेच काम किती मजूर, 15 मजूर. बरोबर आहे. 15 मजूर किती दिवसात, तर 8 दिवसात. बरोबर आहे. तर तास काम करून किती दिवसात करेल म्हणजे किती दिवसात करेल याला काय आलं, प्रश्नचिन्ह. आता आपण भाग देऊया. 15 एक 15, 15 एक 15. ठीक आहे. मग आता पुढं 15 एक 15 झालं. आता 4 एक 4, 4 2 8, 4 पंच 20. ठीक आहे. मग आता पुढं बे एक बे, बे त्रिक 6. आपल्या जवळ काय राहिलं, 5 गुणिले 3 म्हणजे 5 गुणिले 3 किती, 15 दिवस. किती, 15 दिवस. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती, तर 2 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? ताशी वेग किती किलोमीटर आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग वेग बरोबर अंतर, बरोबर आहे, अंतर भागिले वेग का वेळ, मग आता चला जेवढी आपल्याला माहिती तेवढी आहे. अंतर किती दिलेले आपल्याला, 200, बरोबर आहे, आणि भागिले किती 24 आणि याला गुणिले किती करायचं, 18/5. ठीक आहे. वेग किलोमीटर म्हणजे मोठ्या एककामध्ये काढायचं त्यामुळे 18/5. मग आता कोणत्या संख्येने भाग देईल, 5 ने देऊया. मग आता 5 एक 5, 5 चोक 20, शून्य जशाला तसाच. आता कोणत्या संख्येने जाईल बरं, 2 ने. 4 ना द्यायचा का डायरेक्ट. मग आता 4 एक 4, 4 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 24, 4 सक 24, 4 सक 24 आणि 4 एक 4, शून्य जशाला तसे. बरोबर आहे. मग आता 6 च्या पाड्यात 18 येतं का, 6 एक 6, 6 12, 6 त्रिक 18, 6 त्रिक किती 18, 6 त्रिक 18. आपल्या जवळ काय राहिलं मग, 10 गुणिले 3. मग 10 गुणिले 3 किती, 30. मग काय विचारलं होतं आपल्याला, किती किलोमीटर जाईल, तर किती, 30 किलोमीटर पर किलोमीटर, 30 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे. याला आपलं उत्तर.
समजलं का विद्यार्थी मित्रांनो? योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला? 11चा वर्ग व 4चा घन यांची बेरीज किती होईल? 11चा वर्ग सर्वांना माहिती आहे. 11चा वर्ग किती येतो विद्यार्थी मित्रांनो? तर 121. 11चा वर्ग आणि 4चा घन किती येतो? तर 4चा घन 64. यांची काय करायची? बेरीज. मग चला द्या एक लक्ष. यांची बेरीज 5. बरोबर. 4 आणि 1 किती? 5. 6 आणि 2 किती? 8 आणि 1 1. 185. योग्य पर्याय क्रमांक किती? तर 3 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पुढील प्रश्नाकडे जाऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलाय वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार आणि ब्रॅकेट पण दिलेलं आहे. चला मग या प्रश्न सोडवायचा कसा मी तुम्हाला सांगतो. तर चला सुरुवातीला आपण 2 अधिक 2 गुणिले 4. आता हे 4 काय आहे? 4 इकडे भागिले, मग आपण 4 भागिले 2 अधिक 1 ब्रॅकेट मध्ये आधी इकडे समोर कसलं चिन्ह नाही. जेव्हा ब्रॅकेट असतं चिन्ह नसतं आपण काय करत असतो? गुणाकारात चिन्ह. ब्रॅकेट निघून गेलं, मग आता काय राहिले? वजा 3 बरोबर किती? आता एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. चला द्या एक लक्ष. ज्या ठिकाणी बेरजेचं आणि वजाबाकी चिन्ह असेल तिथं काय करा? कंस देऊन घ्या, म्हणजे ब्रॅकेट करा. मग आपल्याला जिथं वजाबाकीचं आणि ब्रॅकेटचं चिन्ह, वजाबाकी आणि अधिकचं चिन्ह दिसतंय तिथं आपण ब्रॅकेट टाकलेले आहे. मग आता भाग देऊया. बे एक बे, बे एक बे, या दोघांचा गुणाकार केला किती आला? 2 आला. जेवढ्या संख्या राहिल्या तेवढ्या आपण लिहून घेऊया. सुरुवातीला आपले काय राहिलं? 2 अधिक, त्यानंतर 4 अधिक इकडे किती? 2 वजा 3. ठीक आहे. या संख्या आपण संपूर्ण काय केल्या? लिहून घेतल्या. मग आता करूया बेरीज आणि वजाबाकी. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी. मग आता 2 आणि 4 किती? 6. 6 आणि 2 किती? 8. मग 8 मधून 3 वजा गेले म्हणजे किती राहिले? 5. म्हणजेच आपलं योग्य पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. हे 5 उत्तर आलेलं आहे. चला त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक पद्धतीने तुम्हाला मी याचं उत्तर सांगतो. तर आता शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्याला त्या प्रश्न समजून घ्यायचा आहे. मग काय करायचं? मसावी गुणिले लसावी. आता मसावी किती दिलेला आहे? 15 आणि मसावी 15 आणि लसावी किती दिला आहे? 420 आणि या संपूर्ण संख्येला भागिले आपल्याला एक संख्या दिलेली किती आहे? 105. ही भागिले करायची. चला आता आपण भाग देऊया. मग आता भाग कशाने जाईल? मग 15च्या पाड्यात बरोबर आहे. 15 एक 15. 15च्या पाड्यात 105 किती नंबरला येतात? 7 नंबरला आले. 7 नंबरला ओके. मग आता 7 ने भाग देऊया. 7 एक 7. 7च्या पाड्यात 42. मग किती नंबर येतात? 7 सकम 42 आणि शून्य जशाला तसं. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 60. म्हणजेच आपल्याला काय विचारली? दुसरी संख्या किती? तर दुसरी संख्या किती आली? 60. योग्य पर्याय क्रमांक किती? 3 हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला त्याच पद्धतीने पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण समजून घेऊया. एका वर्गात 39 मुलांची सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी वय 18 होते. तर शिक्षकाचे वय किती वर्ष? तर शिक्षकाचे वय किती वर्ष? अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय? प्रश्न विचारलेला आहे. तर चला मग आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. प्रश्न कसा सोडवायचा? मग आता सुरुवातीला आपल्याला शिक्षक बरोबर आहे किती? 39 बरोबर आहे. 39 गुणिले किती? तर 17. मग 39 गुणिले 17 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? तर 600
63. किती झाले 663. मग त्यानंतर पुढं मग आता एक काय मिळवला, एक शिक्षकाचे वय मिळवल्यास, शिक्षकाचे वय मिळवल्यास किती झाले 40 गुणिले त्याचे वय सरासरी वय किती दिलेले 18. मग 18 मग आता 40 गुणिले 18 मग 18 चोक 72. 72 आणि किती 0. आणि मग आता या दोघांची काय करा वजाबाकी करा मोठ्या संख्येमधून, बरोबर आहे 720 मधून वजा किती करा 663. मग 663 केल्यास किती राहतात 57 वर्ष. किती आले 57 वर्ष. किती वर्ष आले शिक्षकाचे वय 57 वर्ष. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मग आता पुढील प्रश्न काय विचारला, एका संख्येमधून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती. किती 7 उरते. मग चला शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. 8 गुणिले किती 9 आणि 7 काय करा मिळवा. मग आता द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग 8 9 किती होतात 72. किती होतात 72. आणि 72 मध्ये किती मिळवा 7 मिळवा. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो या 72 मध्ये 7 मिळवले, किती मिळवले 7 म्हणजे किती होतात 79. 79 पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 2. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. मला पुढील प्रश्न काय दिला तो व्यवस्थित समजून घेऊया आपण. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता त्या दोन संख्यांची बेरीज किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. दोन संख्यांचा गुणाकार, उदाहरणार्थ दोन संख्या आपण घेतली 6 आणि 5. उदाहरणार्थ यांचा गुणाकार किती आला 30 आला, गुणाकार 30. ओके. आता यांच्या वर्गांची बेरीज, त्यांचा वर्ग 6 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग. आता मला सांग इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 6 चा वर्ग किती 36, 5 चा वर्ग किती 25. आता यांची बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो, तर 61. किती येते 61. आली 61. ओके आली 61. ओके आली 61 बेरीज आली. मग तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता त्या दोन संख्यांची बेरीज आपण इकडे मांडण्याचा प्रयत्न केला. मग त्या दोन संख्या कोणची 7 आणि 5. त्या दोन संख्यांची बेरीज किती येईल 11. किती येते 11. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि असेच प्रकरण संपूर्ण सिलेबस नुसार बघायचे असेल तर आताच लगेच स्वप्नील वागसरे ऍप डाउनलोडिंग करा. त्यावर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे संपूर्ण विषयाचे प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स नुसार आणि बेसिक थर्ड नुसार आपण अपलोड केलेले आहे सर्व प्रकरण. चला तर न वेळ घेता जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला, तर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी. खुर्ची कितीला विकावी. बरोबर 15% नफा. बरोबर किती 15 म्हणजे 100 मध्ये 15 मिळवले तर किती झाले 115. 115 ला किती 184. तर 120 मध्ये 100 मिळवले तर किती 120% किती असा प्रश्न मी विचारला. आता यांचा काय करणार आपण तिरकस गुणाकार करणार. आता तिरकस गुणाकार केला तर 120 गुणिले 184 आणि या संपूर्ण संख्येला भागिले 115 किती 115. माता यांचा तुम्ही गुणाकार आणि भागाकार केला तर तुम्हाला उत्तर भेटेल 192 रुपये. किती भेटेल 192 रुपये. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला याच पद्धतीने पुढील प्रश्नाकडे. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज
अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती? आता दोन्ही आपण रुपये वजा केले, 860 वजा 800 म्हणजे एकूण आपल्याला किती? 60 रुपये काय भेटला? व्याजातील फरक काय भेटला? व्याजातील फरक किती रुपये? 60 रुपये. समजलं? माता इकडे लक्ष द्या, 2 वर्षांचे किती दिले? अनुक्रमे व्याज 800 रुपये. मग एका वर्षी मला सांगा, एका वर्षाचे किती येतील? मग तर 400. किती येतील? 400. या पद्धतीने आपण माहिती काढून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने माहिती आपल्याला फरक किती दिलेला आहे? व्याजामधला 60 गुणिले याला किती करा? 100 करा. किती करा? 100 आणि भागिले काय करा? एका वर्षाचे सरळ व्याज. एका वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 400. चला आता भाग देऊया आपण. नियमाने 2 शून्य घटले, 2 शून्य घटले. मागा कुठं? 4 एक 4, मग 4 एक 4 बरोबर आहे. मग किती बाकी उरली? तर 2 बाकी उरली, बरोबर ना? 2 बाकी उरली. 4 पंच 20 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 15. किती आलं? 15%. समजलं? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला? एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या कर्णांची लांबी किती? कर्णांची लांबी किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग यासाठी आपण सूत्र वापरलं किंवा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवलं. माझा 20 आणि 21 दिलाय. काय करायचं? 20 चा वर्ग प्लस 21 चा वर्ग करून घ्या. माझा 20 चा वर्ग किती आणि 21 चा वर्ग किती? माझा 20 चा वर्ग किती येतो विद्यार्थी मित्रांनो? 400. सॉरी 400. ओके, 20 चा वर्ग किती? 400 आणि 21 चा वर्ग किती? 441. किती येतो? 441. मग यांची दोघांची बेरीज करा. तर किती आली या दोघांची बेरीज? तर 841. 841 हे कशाचे वर्गमूळ आहे ते काढा. कशाचे मग वर्गमुळे? तर 29 चे. मग किती आली? 29 सेंटीमीटर. काय भेटला तुम्हाला? 29 कर्ण. कर्णाची लांबी किती आली? 29 सेंटीमीटर. योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. चला त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. किती जण आहे? 10. 10 गुणिले किती? 15. आता दोघे मिळून विचारलं म्हणून या दोघांची काय करा? बेरीज करा. आता बेरीज केल्यानंतर दोघांची बेरीज किती? 10 आणि 15 किती होतात? तर 25 होता का? हो 25. वर किती राहिले? 10 गुणिले किती? 15. कितीने भाग जाईल? 5 ने द्यायचा. ओके 5 ना देऊया. 5 पाचा पाचा 25, 5 त्रिक 15. परत भाग देऊया. 5 एक 5 एक 5, 5 दुन 10. काय राहील आपल्या जवळ? 2 गुणिले 3, 3 एक 3, 3 दुन 6. म्हणजेच किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवसात. योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. एक लक्ष. एका आयताचा एक कर्ण 17 सेंटीमीटर लांबीचा असून त्या आयताची परिमिती 46 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? त्या आयताचे क्षेत्रफळ किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. आता आयत सर्वांना माहिती. आयत म्हणजे काय? तर दोन बाजू सारख्या. ठीक आहे. माता या पद्धतीने आपण आयत काढून घेतलेला आहे आणि आयताचा कर्ण दिलेला आहे. कर्ण म्हणजे काय? इथून ते इथपर्यंत किती दिलेला आहे? 17. आणि संपूर्ण आयताची परिमिती दिलेली किती? 46. मग मला सांगा आयताची परिमिती आपल्याला मांडायची. मग ही बाजू मी 15 मांडली
आणि वरली बाजू 15 मांडली, 15 आणि 15 किती झाले 30, मग वर किती उरतात 16, मग 16 ही 8 मांडली आणि ही 8 मांडली, म्हणजे आपली परिमिती बरोबर बसते. लक्षात. मग आता आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय? मग आयताचे बरोबर क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे. त्या माहितीमध्ये आपण काय करू? लांबी किती आपली? तर लांबी रुंदी उंची बरोबर आहे. लांबी 15 गुणिले उंची किती 18, या दोघांचा गुणाकार करा तर किती येतोय? तर चला विद्यार्थी मित्रांनो, किती येतोय? 120 येतोय. 120 काय? सेंटीमीटर बरोबर. सेंटीमीटरचा दुसरा म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? जास्त काही अवघड नव्हतं, एकदम सोपं उदाहरण होतं. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय? 35 चे किती टक्के म्हणजे 10.5 असतील? 10.5 असतील. मग आता 35 चे गुणाकार किती टक्के म्हणजेच किती? किती माहितीये का? x मानला, त्या संपूर्ण भागिले किती 100 बरोबर आहे 100. मग आता किती विचारले? 10.5, 10.5 दिले. मग आता द्या एक लक्ष. मग आता आपल्याला काय करायचं? पक्षांतर, एक जशाला तशी राहिले. मग आता मला सांगा हे किती राहिले? 10.5, 10.5. मग आता यांना गुणिले 100 काय इकडे भागिले, इकडे येताना पक्षांतर झाले काय ना 3 गुणिले आणि वरले म्हणजे अंशातले काय येतील? छेदात किती आले? 35 खाली आले. मग आता पॉइंटचा विचार सोडून भाग देऊया. मग आता पॉइंट किती घर आहे? वर एक घर पॉइंट आहे बरोबर आहे, एक घर. मग आता पॉइंट आपण काय समजा, उदाहरणार्थ पॉइंट नाही, काय नाही? पॉइंट नाही. अशा पद्धतीने ग्राह्य धरलं. संख्या झाली आपली तयार किती? 105. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 35 च्या पाड्यामध्ये बरोबर आहे, 35 च्या पाड्यामध्ये 105 किती नंबरला येतात असं आपण काढू शकतो का? तर नाही. पॉइंटचा एक शून्य इकडे आपण देऊन टाकला, शून्य शून्य कटले. मग 35 च्या पाड्यामध्ये बरोबर आहे, मग 35 च्या पाड्यामध्ये 105, मग 35 एक 35, 35 त्रिक किती? 105. राहिलं काय तुमच्या जवळ? x बरोबर 3 गुणिले 10. मग मला सांगा x बरोबर 3 गुणिले 10 किती आले? 30. काय आले? 30%. काय आले? टक्के. 30%. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. चला प्रश्न काय विचारलाय? 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? म्हणजे 504 तुकडे, 8 तुकडे, म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगितलं 8 तुकडे केले तर तुकडे किती होतील? तर बघायचं तुम्हाला. मी आता 8 ठिकाणी तार उदाहरणार्थ किती ठिकाणी? 8 ठिकाणी कापायची. किती ठिकाणी? 8 ठिकाणी. 1 काप, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता याचे तुकडे मोजू आपण. चला याचे तुकडे मोजूया. हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि 9वा. किती तुकडे झाले? 9. म्हणून भागिले किती करायचे तर विद्यार्थी मित्रांनो? तर 9. समजलं? भागिले 9 केले. आता 9 ने काय करूया? भाग देऊया आपण. मग आता 9 एक 9, 9 5 45, 5 उरले. किती तयार झाले? 54. मग 9च्या पाड्यात 54, 9 सक 54 का? 9 सक 54 म्हणजे उत्तर किती आलं? 56 मीटर बरोबर का? 56 मीटरचे तुकडा तयार होईल. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी
गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा. आता आपल्याला 4 पर्याय दिले. नायट्रोजन, युरिया, शेणखत आणि पोटॅश. आता हे तिन्ही पर्याय दुसरा, तिसरा आणि चौथा हे काय झाले? खते. बरोबर आहे, हे झाले खते. आणि 1 नंबरचा पर्याय काय झाला? वायू. काय होतो? वायू. म्हणजेच वेगळा पर्याय कोणता येईल? तर नायट्रोजन. समजलं? म्हणजे गटात न बसणारा. चला पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्न काय दिला आहे? आता प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेऊया. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? आता उदाहरण काय दिलंय? बी, डी, एफ यासाठी 2, 4, 6 तर एच, पी, क्यू यासाठी काय वापरलं? यासाठी आपण एबीसीडी मांडून घेऊया. एबीसीडी मांडली का म्हणजे आपल्याला लॉजिक लवकरात लवकर समजेल. या पद्धतीने आपण काय केली? एबीसीडी मांडून घेतली. मग आता इकडं बी ला काय घेतला? बी ला 2 घेतला म्हणजे तोच क्रमांक घेतला. डी ला 4 घेतला म्हणजे काय घेतला? तोच क्रमांक घेतला. एफ ला 6 घेतला म्हणजे काय घेतला? इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला लॉजिक सापडलेलं आहे. मग आपण आता लिहून घेऊया. एच, पी आणि क्यू यासाठी आपण काय वापरायचं ते चला. एस साठी किती आहे? 8. पी साठी किती आहे? तर 16 आणि क्यू साठी किती आहे? तर 17. समजलं? मग असा पर्याय कुठे दिसतोय बघा बरं विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय? तर खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समोर निवडा. आता इकडे काय दिलंय? ए बी ए त्यानंतर 2 ए बी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नीट विचार केला विद्यार्थी मित्रांनो या अक्षरामध्ये. इकडे परत बी ए बी म्हणजे या अक्षरामध्ये बघा एक संबंध दुसऱ्या संबंधाशी, एक संबंध दुसऱ्या संबंधाशी अशा पद्धतीने आपण विचार केला तर यामध्ये त्याच पद्धतीने आपल्याकडे काय दिलंय? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता चला मी लॉजिक सांगतो. चला प्रश्नाकडे पाहिल्याच लॉजिक आपल्याला समजलं. आता इकडे बघा, इकडे ए दिला, बी दिला, त्यानंतर ए दिला, बी दिला, परत ए दिला. आता इकडे बघा 2 ए दिले, त्यानंतर ए, ठीक आहे, 2 ए दिले, 2 ए नंतर बी, ए बी. त्याच पद्धतीने बघा इकडे बी दिला, परत 2 ए दिले, परत बी ए. बरोबर आहे. त्याच पद्धतीने ए बी त्यानंतर डबल ए आणि बी. आता विचार करा 2 ए दिलेले म्हणजे चिड कितवं? पहिलं घर, दुसरं घर, नीड आहे तिसरं घर. आता कितवं घर येते विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यामध्ये तुम्हाला लगेच काही सेकंद समजलं पाहिजे. आता काही बी आला, बी एक आला, बी ओके. बी आल्यानंतर त्याच्यानंतर ए ए नंतर काय? बी आणि बी नंतर काय? डबल ए. बघा बरं असा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं? या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा होता. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय आपण व्यवस्थित समजून घेऊया. यामध्ये नीट विचार केला तर DEAR 28 दिलेले, FEAR 30 तर FATHER बरोबर काय? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. चला मग द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. आपण यासाठी काय करूया? एबीसीडी मांडून घेऊया. एबीसीडी मांडली म्हणजे आपलं लवकर लॉजिक लागेल. चला द्या विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष. माता डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. 4. ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. बरोबर. ए किती नंबरला आहे? 1 नंबर. आर किती नंबरला आहे? 18 नंबर. माता यांची बेरीज करून बघू. 8 आणि 1 19. 19 आणि 4 किती झाले? 24. 24 आणि 4 किती? 28. म्हणजेच
इंग्रजी वर्णमालेच्या क्रमांक घेऊन काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. त्याच पद्धतीने बघूया. एफ किती आहे, 6, ई किती आहे, 5, ए किती आहे, 1, आर किती आहे, 18. आपण ही संख्या घेतली. 18 ने किती, 19, 19 सन 5 24, 24 सन 6 30. म्हणजे या पद्धतीने आपला क्रम सापडतो. मग आपण चला लिहून घेऊया. एफ, ए, टी, एच, ई आणि आर. चला मांडून घेऊया आपण इंग्रजी वर्णमालेतील संख्या आणि काय करू, त्यांची बेरीज करूया. मग चला एफ, एफ कुठे दिसतोय तुम्हाला, एफ, एफ किती नंबरला आहे, 7 प्लस ए, ए किती 1. त्यानंतर टी, टी किती आहे, 20, टी 20. एच, एच कुठे दिसतोय, इकडं किती नंबर, 8 नंबर. त्यानंतर ई, ई किती नंबर आहे, 5. त्यानंतर आर, आर किती आहे, 18. ठीक आहे, 18. मग आता चला द्या एक लक्ष. मातींची आपण काय करूया, बेरीज करूया. मातींची टोटल आपण बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो, 58. किती येते, 58. योग्य पर्याय क्रमांक किती, 1 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मग आता या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्या मालिकेत x बरोबर किती, दिलेल्या संख्या मालिकेत x बरोबर किती. मग आता 7, x, 21, 31, 43. मग आता यामध्ये काय संबंध आहे, यामध्ये 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 या पद्धतीचा संबंध काय, तो संबंध आपल्याला काढायचा आहे. तो आपलं उत्तर येईल. मग आता मी ठरवलं या 7 मध्ये 6 मिळवायचे, बरोबर आहे, 6 मिळवायचे. म्हणजेच मला किती भेटणार आहे, 13 भेटणार. किती, 13. आणि या 13 मध्ये किती मिळवायचे, म्हणजेच मला किती भेटतील, 21. मग आता या 13 मध्ये, बरोबर आहे, या 13 मध्ये किती मिळवायचे, तर 8 मिळवायचे, बरोबर आहे. किती मिळवायचे, 8. तेव्हा किती भेटतील, 21. मग आता या 21 मध्ये किती मिळवल्यावर 31 भेटतील. मग आता 21 मध्ये तिला 6 मिळवले, तिला 8 मिळवले, इकडे आपण 10 मिळवून बघू. 10 मिळवले किती भेटतात, 31. समजलं, 31. मग त्याच पद्धतीने आपण पुढं या 31 मध्ये, बरोबर आहे, या 31 मध्ये किती मिळावे, किती मिळावे. आता समसंख्याच मिळून राहिले म्हणून आपण 12 मिळवू. 12 मिळवले आपल्याला किती भेटतात, 43 भेटतात. समजलं लॉजिक. म्हणजे समसंख्या 6, 8, 10 आणि 12 मिळवल्यानंतर आपल्याला संख्या भेटल्या. म्हणजे आपल्याला 1 च्या ठिकाणी किती आले, 13. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 4 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. आता एबीसीडी वर दिलेलं आहे. मग आपल्याला यासाठी काय मांडून घ्यावं लागेल, एबीसीडी मांडून घ्यावं लागेल. मग प्रश्न आपण वाचून घेऊया. एबीसीडी दिले तर एबीसीडी आधी मांडून घेऊया. मग आता चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने आपण एबीसीडी मांडून घेतलेली. पेनचा कलर वेगळा घेतो म्हणजे लवकर तुम्हाला समजेल. ए नंतर काय घेतला, जी. मग आता ए नंतर जी म्हणजे 1 2 3 4 5 6 6वा अक्षर घेतलं, बरोबर आहे. मग आता जी नंतर एम, बरोबर आहे, एम 1 2 3 4 5 6 6 प्लस, बरोबर आहे, 6 प्लस. त्याच पद्धतीने एम नंतर यस 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 प्लस केलेले. मग आता याच्यामध्ये आपण किती 6 प्लस करणार, 1 2 3 4 5 6 म्हणजेच काय येणार, तर वाय येणार. आता त्याच पद्धतीने सी नंतर काय घेतलाय, आय घेतलाय. कलर वेगळा वापरतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आता सी नंतर काय घेतलाय, आय घेतलाय. मग आता सी सोडून काय, आय 1 2 3 4 5 6 काय केलंय, परत 6 ने प्लस केलंय. म्हणजे याच्यामध्ये परत आपण ई नंतर, ठीक आहे, म्हणजे लॉजिक लगेच आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, ई नंतर के, ई नंतर के 1 2 3 4 5 6 म्हणजे सगळे काय केले, 6 ने प्लस केले. मग आपण शेवटचा शब्द लिहून घेऊ, एस यू डब्ल्यू
याच्या पुढे काय जाऊ 6 पुढे जाऊया. मग आता यस नंतर बरोबर आहे, यस नंतर आपल्याला भेटलेलं आहे बरोबर आहे. चला एक लक्ष, यस नंतर पुढं पुढं 6 1 2 3 4 5 6 काय आला वाय आला बरोबर आहे. वाय वाय आला ठीक आहे. वाय आला यू यूच्या पुढं यू सोडून 1 2 3 4 5 6 कोणी ए डब्ल्यूच्या पुढं बरोबर आहे 1 2 3 4 5 6 कोणी सी. बघा बरं असा पर्याय कुठं दिसतोय का, तर पर्याय क्रमांक 2 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर 6 आणि काय घेतलंय पुढं घेतलेले आहे. चला पुढे जाऊया आपण. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय, 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल. वार नाही विद्यार्थी मित्रांनो, वार असेल ठीक आहे. मग आता आपल्याला किती दिलंय, मोठ्या सालामध्ये छोटं साल वजा करा. मग आता मोठं साल कोणचं आहे 2008. 2008 मधून किती 2002 वजा करा, म्हणजे आपले टोटल किती राहिले 6 राहिले. मग त्याच्यामध्ये लीप वर्ष काढून घ्या. कशामध्ये 2008 मध्ये लीप वर्ष किती येते 2004. हे किती येतं फक्त एक लीप वर्ष येतं. किती लीप वर्ष 2004. यांची बेरीज करा किती आली 7 आली. मग आता 7 ला किती 7 ने भागा, मग 7 ने 7 ला भाग घेतला बरोबर आहे. 7 1 7 7 1 7 बाकी किती उरली, बाकी उरते 0 बार. जेव्हा आपली 0 बाकी उरते वार काय येतो दिलेला वार, म्हणजे कोणचा वार येईल आपला तर मंगळवार. समजलं शॉर्ट ट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो. मंगळवार योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न काय दिलाय, 1 स 8 ई 3 दीर्घ ई 4 ब 5 फ 7 न 9 घ 6 आणि आ 2 असे मानल्यास आई फणस बघ म्हणजेच काय. आई फणस बघ म्हणजेच काय. आता या शब्दासाठी आपल्याला काय वापरायचे तर शब्द वापरायचे. चला मग त्या विद्यार्थी मित्रांनी एक लक्ष. मग आ ई शब्द थोडे अलग अलग होता. न स बरोबर ब ग बरोबर आहे. चला जेवढे दिले तेवढं काय दिलंय 2 दीर्घ ई साठी काय दिलाय 4 फ किती दिलाय 7 न कुठे दिसतोय न न न न न न न दिलेला नाही. न दिलेला आहे काय झालं न काय दिलाय 9. त्यानंतर स किती दिलेला आहे 8 ठीक आहे. स किती दिलेला आहे 8. ब किती दिलेला आहे 5 आणि घ किती दिलेला आहे 7 ठीक आहे. मग असा पर्याय बघा बरं कोणता दिसतोय 24 म्हणजे 24 पहिल्यांदा दिसतोय पहिल्यांदा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हे प्रश्नाचं उत्तर काढायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. एका सांख्यिकी भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल. म्हणजे या शब्दासाठी काय वापरलेलं आहे डायरेक्ट त्या संख्या वापरलेल्या आहे. मग आपण लिहून घेऊया. n नंतर a नंतर r नंतर e नंतर s नंतर h. लक्षात. मग पुढं काय दिलंय GOPI. चला संख्या लिहून घेऊया आपण.
मग आता चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, संख्या व्यवस्थित लिहून एन बरोबर. एन साठी किती 7, 7 ए साठी 3, आर साठी 0, ई साठी 5, एस साठी 2 आणि एच साठी 6. त्याच पद्धतीने जी साठी 1, ओ साठी 4, पी साठी 9 आणि आय साठी 8. मग आता आपल्याला एक शब्द दिलेला आहे, तो शब्द आपण लिहून घेऊया. मग आता आपला शब्द काय दिलेला आहे? पी ए आर आय एस एच. चला शब्दामध्ये जेवढ्या काही गोष्टी दिल्या तेवढ्या लिहून घेऊया. पी कुठे दिसतोय? पी साठी किती वापरला? 9. ए कुठे दिसतोय? ए साठी किती वापरला? 3. आर साठी किती? 0. आय कुठे दिसतोय? इकडं आय साठी 8. एस साठी 2 आणि एच साठी 6. म्हणजेच 93 0 826 826 इकडे दिसतोय बरोबर. 826 बाकी कधी दिसत नाही. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत आमचा YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर व स्वप्नील वागसर या ऍपच्या माध्यमातून अगदी माफक दरामध्ये पाहण्यास भेटतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.